दरम्यान अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणनं युएईतील अमेरिकन तळांना लक्ष्य केलंय। त्या अबुधाबी आणि दुबई विमानतळावरती हल्ला झाल्यानं युएई संतापलंय आणि त्यातून युएईनं मोठं पाऊल उचलत इराणमधील दूतावास बंद केलाय। तसंच दूतांसह सगळ्या कर्मचाऱ्यांना माघारी बोलावलंय। एखाद्या देशातलं दूतावास बंद होणं हे या देशाशी असलेले संबंध कमालीचे बिघडणं आणि युद्धासाठी सज्ज असण्याची कृती मानली जाते, हे विशेष आहे। इराणचे अमेरिकेच्या तळांवरती प्रतिहल्ले सुरूच आहेत आणि त्यामध्येच इराणनं काल रात्री बहरीनमधल्या अमेरिकेच्या नाविक तळांना लक्ष्य केलंय। पर्शियाच्या आखातात असलेल्या बहरीनच्या ईशान्येकडच्या सलमान बंदरावरती हा हल्ला करण्यात आलाय। सलमान पोर्ट भागात अमेरिकेचा मोठा नाविक तळ आहे आणि या हल्ल्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन बहरीन सरकारनं केलेलं आहे।